बाप माय चुलता, विठ्ठल बाप विठ्ठल माय चुलता, विठ्ठल भगिनी विठ्ठला आता, विठ्ठल विण चाळ नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे या जगात माझं दुसरं कोणी नाही, आणि का दुसरे मज नाही आता, आणि का दुसरे आपण दोन प्रमाणे दिलेले आहेत. महाराज सांगतात विठ्ठल बाप माय चुलता अनेक दुसरे मज नाही आता, म्हणजे त्यांचा सगळे नातं जोडले ते कोणाशी जोडले? परमात्म्याशी. तसं एक नातं ज्ञानोबा राय बोलतात की ते नातं आम्ही जोडलेलं आहे, ते म्हणजे पत्नीत्वाचं. ऐका, पत्नीत्वाचं नातं ज्ञानोबा राय बोलतात. मग ज्ञानोबा राय हे पुरुष आहेत का स्त्री आहेत? या अभंगातलं जर पहिल्या चरणाचं जर आपण बारकाईने प्रत्येक पदाचं जर चिंतन लक्षात घेतलं तर केला गे बाई आंबोला, याचा काय म्हणण्याचा अर्थ काय की मी तो काय केलेला आहे? पती केलेला आहे. ज्ञानोबा राय पुरुष आहेत का स्त्री आहेत? पुरुष. नक्की नक्की पुरुष आहेत ज्ञानोबा राय. मग ज्ञानोबा राय जर पुरुष असतील तर मग ज्ञानोबा राय स्त्रीची भाषा का बोलतात? पुरुषाने पुरुषाचीच भाषा बोलली पाहिजे आणि स्त्रीने स्त्रीचीच भाषा बोलली पाहिजे. स्त्रीने जर पुरुषाची भाषा बोलायला गेलं तरी सुद्धा व्यवहार व्यवस्थित पूर्णत्वाला जात नाही. आपण जोडायचा प्रयत्न करतो. आता वेगवेगळे नातं, एक जणांनी ठरवलं महाराज मी आता दोघांनी सगळं मागला ठरवलं असं करायचं म्हणे, तुझं नाव आहे ना, त्याचा मुलांनी आईला बाबा म्हणायचं आणि बाबाला आई म्हणायचं. एक जण घरी आले त्यांना विचारलं बाबा काय करतात? ते म्हणले ते स्वयंपाक करतात. बर आई कुठे आहे? आई काय करते? ते म्हणजे आई दाढी करते. चालते का? व्यवहार पूर्णत्वाला जात नाही. ज्यांनी जे आहेत तेच विषय घेतले पाहिजे. पत्नीच म्हटलं की पत्नीचीच भाषा, स्त्रीचीच भाषा बोलली पाहिजे. पुरुष म्हटलं तर पुरुषाचीच भाषा बोलली पाहिजे. मग ज्ञानोबा राय पुरुष असताना सुद्धा आज कोणती भाषा बोलतायत? स्त्रीची भाषा बोलतायत. का बोलतायत? याचं कारण आहे स्त्रीची भाषा बोलण्यामागे काहीतरी कारण असेल. काय कारण आहे? कारण स्त्रीचे लक्षण पाहू, स्त्रीचे गुण पाहू. स्त्रीकडे किती गुण आहेत? पुरुषांपेक्षा 4 गुण प्रामुख्याने विशेषतः स्त्रीकडे आहेत. कोणते 4 गुण? पहिला, स्त्रीकडे पहिला गुण आहे तो म्हणजे त्याग. स्त्रीच्या जीवनामध्ये त्याग आहे. स्त्रीच्या जीवनामध्ये दुसरा गुण आहे समर्पण. स्त्रीच्या जीवनामध्ये तिसरा गुण आहे सहनशीलता.
आणि स्त्रीच्या जीवनामधला शेवटचा म्हणजे चौथा गुण आहे ते म्हणजे श्रद्धा. 4 आले. पहिला गुण आहे त्याग, दुसरा गुण आहे समर्पण, तिसरा गुण आहे सहनशीलता आणि चौथा गुण श्रद्धाळूपणा. तुम्ही मला आहे सांगून देतो बघा, स्त्रीच्या जीवनामध्ये किती त्याग आहे. आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा, आपल्या कुळाचा, आपल्या भावाचा, आपल्या नावाचा, सगळ्यांचा ती काय करते पती घरी गेल्यानंतर? बोला, त्याग करते. जन्मदात्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे, पण त्या आईचा सुद्धा ती मुलगी काय करते? त्याग करते. म्हणजे स्त्रीच्या जीवनामध्ये पहिला गुण आहे त्याग. दुसरा गुण स्त्रीच्या जीवनामध्ये समर्पण. काय किती समर्पण आहे? त्याग तर सगळ्यांचाच करते, पण इकडे तिकडे कुठं न जाता आपलं सगळं सर्वस्व पतीला काय करते? समर्पण करते. म्हणजे स्त्रीच्या जीवनामध्ये दुसरा गुण आहे समर्पण. तिसरा गुण स्त्रीच्या जीवनामध्ये सहनशीलता. किती सहनशीलता आहे महाराज, किती सहनशीलता, म्हणजे अति सहनशीलता. पतीचं बोलणं घ्यायचंय, दिराचं बोलणं घ्यायचंय, सासूचं बोलणं घ्यायचंय, सासऱ्याचं बोलणं घ्यायचंय, आणि ती अशी छोटीशीच असते बघा, पण तिला आवाजावर बोलावं लागतं. काय? ननंद एवढीच असते, पण तिला आवाजावर बोलावं लागतं. का? म्हणजे त्या दुसऱ्या भाषेमध्ये लंगी मिळते. मग असे हे जे सगळे नाते, त्यांचं सगळ्याचं बोलणं ती सहन करते का नाही? म्हणजे तिच्या जीवनामध्ये सहनशीलता आहे. आणि चौथा गुण आहे, चौथा गुण म्हणजे श्रद्धाळूपणा. श्रद्धा स्त्रीच्या जीवनामध्ये अधिक आहे. बघा, मंदिरामध्ये आता उद्याच पहा, मंदिरामध्ये जर स्त्री गेली तर स्त्री गेल्यानंतर कधीच रिकाम्या हाताने जा, कधीच रिकामी. एकही स्त्री अशी दिसणार नाही की मंदिरामध्ये गेली ती रिकाम्या हाताने गेली. नाही, काहीतरी घेऊन जाणार. मग ती फुलं घेऊन जाईल, पंचपाळ घेऊन जाईल, नैवेद्य, नवे नवे दक्षिणा घेऊन जाईल. स्त्रीचं श्रद्धाच आहे. आता बघा तुम्ही, कीर्तन जर झालं, आपण जर इथं बसलो की माता भगिनीला सांगावंच लागत नाही. माता भगिनी मनानेच 50 50 100 100 रुपये मारला माझ्या पायावर. त्यांना ती सवयच लागली. तुम्हाला खोटं वाटतंय का? बघा, कीर्तन झालं, आणि ती बोललेलं करून दाखवतात. ऐका, तसं नका, महाराज येते बाबा, वेदशास्त्र संपन्न त्यागमूर्ती आहेत. ऐका, म्हणजे काय? आपलं हे जे सगळं जीवन आहे ते काय करते? ते पतीच्या घरी आई वडिलांचा त्याग करून घरी जाते, समर्पण करते, तिच्या जीवनामध्ये सहनशीलता असते, आणि चौथा गुण तिच्या जीवनामध्ये श्रद्धा असते ना. असे 4 गुण जर ज्ञानोबारायांकडे असतील तर ज्ञानोबाराय कोण? स्त्री. जर स्त्रीची भाषा बोलत असेल तर स्त्रीकडे हे 4 गुण असावे लागतात, तर तिला स्त्री म्हणतात. तसं पुरुषाची भाषा, ज्ञानोबाराय पुरुष असताना स्त्रीची भाषा बोलतात, म्हणजे स्त्रीकडे, म्हणजे ज्ञानोबारायकडे 4 गुण असावे लागतात. जर हे 4 गुण ज्ञानोबारायकडे नसतील तर ज्ञानोबाराय स्त्रीची भूमिका किंवा स्त्रीचं हृदय त्यांच्याकडे नाही असं समजायचं. पण हे 4ही गुण स्त्रीच्या जीवनात ते ज्ञानोबारायांकडे जीवनामध्ये उतरले. कोणता? पहिला आहे. पहिला गुण त्याग आहे का स्त्रीच्या ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये? आहे. देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता आदेश आला. देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. संन्यास घेऊन परत ग्रस्ताश्रम स्वीकारला हा धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. म्हणून त्यांना आदेश दिला की जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. केलेलं कर्म, त्या कर्मातून जर तुम्हाला शुद्धी पाहिजे असेल तर मग काय घ्यावं लागतो? प्रायश्चित्त घ्यावं लागतं. हे कर्म आहे. आणि प्रायश्चित्त कर्म घ्यायचंय तर कोणतं? असं तसं नाही, तर देहांत प्रायश्चित्त, देहाचा अंत करायचा आहे, हे प्रायश्चित्त आहे. विठ्ठल पंतांना हे शब्द कानावर पडले, थोड्या वेळ सहन झाला नाही, पण आदेश आहे. ठीक आहे, आपल्या धर्मपत्नीला विचारलं, आपल्याला आपले मुलं जर सुखाने राहावे असं वाटत असेल, त्यांना कुणीही त्रास देऊ नये असं जर वाटत असेल तर आपण देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जायचं. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, तुम्ही घ्यायचंय आणि मी घ्यायचंय. आपण ही 4 लेकरांचा काय विचार आहे का नाही? छोटे छोटे लेकर ते, आणि या 4ही लेकरांना आपण सोडून देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जायचंय, नाही शक्य होणार. आई आहे,
आई ही आईच असते. आपण विचारात जर घेतलं तर मुलीच्या जीवनामध्ये माहेर तोपर्यंतच आहे जोपर्यंत तिची आई आणि वडील आहेत तोपर्यंत. एकदा का स्त्रीच्या मुलीच्या जीवनातला आई आणि वडील हे गेले की मग ती कितीही माहेर श्रीमंत असो पण मात्र आई वडिलांचं माहेरची आठवण मात्र तशी राहत नाही. तेवढं प्रेम मिळत. कोणी आई असो कोणी आई असो कोणताही बाप असो मुलगी ज्यावेळेस सासरघरी गेली कितीही तिला मोठं घर पाहून दिलं पण शेवटी जे माहेरला आली तर ती माहेरून एक शेतातलं भाजीपाला का होईना पण आई काय करते त्या पिशवीमध्ये घालते आणि मग मुलीला वाटं लावते. पण मुलीला त्याच्यात आनंदच असतो. काही दिली आईनं काही पण ती आईनं दिलंय ना पण आई का एकदा आई गेली की मग तुम्ही सोनंही द्या तिला तिला ते बरं वाटत नाही. मुलगी आणि मग ज्ञानोबा सोपान काका निवृत्ती महाराज आणि मुक्ताईला चारही भावंडांना पोरक आई वडील नसेल तर ते जीवन पोरकच आहे. किती जणांना विचारा आपल्याकडे पद आहे आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे एक आहे. कितीही पती असला किती बाप मोठा असला तरी पुत्रहीन असे मे राज्यम सर्व दुःखायक हे नातेच आहेत महाराजाशी अत्यंत शुद्ध पवित्र नाते. आणि मग चारही भावंडाला सोडून जायचंय मला नाही योग्य वाटत पण विठ्ठल पंतांनी सांगितलं चारही लेकर जर सुखाने नांदावे असं वाटत असेल आनंदात राहावे असं वाटत असेल तर आपण देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जायचे. देहांत प्रायश्चित्त करता घेण्याकरता निघाले पण त्यांनी सांगितलं यांना सांगून जाणं तरी गरजेचं आहे. म्हणजे नाही रात्री 11 11:30 वाजलेले 12 वाजलेले आणि विठ्ठल पंत हरोज रुक्मिणी साहेब सांगितलं चला देहांत प्रायश्चित्त. चारही लेकर झोपलेले रुक्मिणी साहेबांनी सांगितलं आहे का आपण जाऊया पण किमान आपण सगळ्यात मोठे असणारे निवृत्ती दादांना निवृत्तीला तरी उठवू आणि निवृत्तीला उठून सांगू की आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता चाललेले आई की तीनही लेकराचा सांभाळ तू करायचा आहे. आई आणि वडिलांचा तू यांना आठवण सुद्धा येऊ द्यायची नाही. मातृ पितृ प्रेम या तीनही भावंडांना तू द्यायचंय एवढं तरी आपण सांगू ठीक आहे का. आणि म्हणून निवृत्तीला उठवलं आणि निवृत्तीला सांगितलं निवृत्ती हळूच आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता चाललेलो इथून पुढे आम्ही तुमच्या आयुष्यात कधीच दिसणार नाहीत पण जाताना मी तुम्हाला सांगतो निवृत्ती या तीनही लेकराचा तीनही भावंडाचा तू सांभाळ करायचा. जर नाही सांभाळ केला तर हे लहान लेकराचं जीवन काय व्यर्थ असेल किती जीवन भयानक परिस्थिती असेल. माझी विनंती आहे तू मुलगा आहेस पण विनंती करतो पाया पडतो की ह्या तीनही भावंडाला सांभाळण्याची जबाबदारी तुझ्याकडे यांना कुठल्याही प्रकारची कमतरता पडली नाही पाहिजे. आम्ही जातो. निवृत्ती दादा मोठे होते समजदार होते ठीक आहे तुम्ही जा. पण शेवटी डोळ्यात कंठ दाटून आला पण आपल्या आई वडिलांना आदेश आहे तो जर आदेश नाही मान्य झाला तर त्यांना परत कठोर शिक्षा भोगावी लागेल. ठीक आहे मी सांभाळ करतो तुमची आज्ञा मी प्रमाण मानतो. आणि म्हणून या आई आणि वडील रुक्मिणी साहेब आणि विठ्ठल पंत निघून जात असताना आई परत डोकावून पाहिलं परत पाऊल काही उंबऱ्याच्या बाहेर पडना एक पाऊल परत मध्ये घेतला. दादा निवृत्ती लक्षात ठेव तीनही भावंडांना तू सांभाळायचे. आई आणि वडील म्हणजे रुक्मिणी साहेब आणि विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता रात्र देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निघाले. सकाळी 5, 5:30, 6, 7 वाजलेले. निवृत्तीनाथ महाराज जागेच आहेत. मागे आहेत सोपाट काका निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्ताई तीनही लेकर आहेत उठलेत. सोपाट काका उठलेत. दादा तुम्ही जागेच हो. आई कुठे बाबा कुठे आहेत सांगितलं आई बाबा बाहेर गेले. निवृत्त ज्ञानेश्वर महाराज उठले. आई कुठे बाबा कुठे दादा कुठे सांगा नाही सांगितलं. चिमुकली मुक्ताई महाराज लहान लेकर पण लहान लेकराला बाकी काही आवडत नाही. झोपेतून उठल्या काय लागते त्यांच्यासोबत कोण लागते आईच लागते. तुझं नाव सांग नाव सांग तुझं. साईराज. साईराज तू इमानदारीने सांगायचं खरं सांगायचं निर्भीडपणा सांगायचं. तुला आई जास्त आवडते का वडील खरं बोल. हा
सांग ना. पण तू सांग बाळा. हा, तुला आई जास्त आवडते का वडील? आई म्हणे. बघ आई, बाप गेला का? कोण आवडतं रे जास्त बाळ? आईच आवडते. लहान लेकरांना दुसरं काही आवडत नाही, समोर आईच असली पाहिजे. मुक्ताईनं किलकिल आवाज केला, आई आई आई. आई ओम नाही, आईचा आवाज काय येत नाही, ऐकायला येत नाही ना. आई नाही, वडील नाही. इकडे तिकडे पाहिलं, बेचैन झाली मुक्ताई, पण तिला आई दिसली नाही. शेवटी रडू लागली, अत्यंत रडली, पण शेवटी रडून भूक लागणारच आहे. 9-10 वाजलेले, सकाळचा नाश्ताही नाही, जेवण. मग काय करायचं? आई होती तोपर्यंत आपल्याला जेवणाकरता तयार असायचं, पण आज आई नाही, वडील नाही, काय करायचं? निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर प्रश्न पडला, त्यांना जीव कसं करायचं? निवृत्तीनाथ महाराजांनी झोळी घेतली आणि आळंदीमध्ये मधुगिरी मागायला निघाली. आळंदीमध्ये मधुगिरी मागतायत, पण आळंदीतल्या लोकांनी त्यांना मधुगिरी दिली नाही. मधुकरी मधुकरी म्हटले की लोक त्या झोळीमध्ये थुकायचे, पुढे जायचे. काही जणांनी असा कचरा टाकायचा त्या झोळीमध्ये, परत तिसरा घर गाठायचं. मधुकरी चला पुढं, संन्यासाचे पोर तुम्ही, चला पुढं. देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर सुद्धा या 4 भावंडांना त्रास झाला. आई वडिलांचा तर त्याग झालाच, पण अशा अवस्थेमध्ये ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताई, तिन्ही लेकरांना त्या दिवशी जेवण मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी निवृत्तीनाथ महाराज पुन्हा मनात चिंता करत बसले, काय करायचं या लेकरांचं, या 3 भावंडांचं काय करायचे? शेवटी दुसऱ्या दिवशी विचार केला, आपण काही असो, काही गावात काही माणसं वाईट असले तर काही सुद्धा माणसं कशी असतात, चांगलेच असतात. काही लोकांनी त्यांना मधुकिरी दिली आणि मधुकिरी दिला तर त्यांचे 2 दिवस भागले. पण एक दिवस ज्ञानोबारांना असं वाटलं की मला आज मांडे खाण्याची इच्छा आहे, मांडेच खाल्ले पाहिजे. खरं म्हणजे लोक म्हणतात मग संत महात्म्याला असं खावंसं वाटतं का? ते गुरुदेव महाराजांच्या मुखातून ऐकलं, जो महाराज म्हणे रोज काजू बदाम खायचे, पहिलवानच होते, जो महाराज काजू बदाम खायचे. म्हणून एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही महाराज असतो तुम्ही तर काजू बदाम खाताय. जो महाराज त्यांना थट्ट्याने म्हणले, बाळा काजू बदाम हे माणसाकरताच निर्माण केले, मग काजू बदाम नाही खायचे मग काय जनावरचं आंबवान खायचं का म्हणले? अहो खाऊ नाही का त्यांनी? ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली. कोण देणार मांडे? खापर आणायला गेले, आपल्याकडे पुरणपोळी. पण तुम्ही जर खानदेशामध्ये गेला, जो महाराज सप्ताहामध्ये शताब्दीचा महोत्सव झाला, पुण्यतिथी शताब्दी महोत्सव झाला आणि संस्थेचा शताब्दी महोत्सव झाला. पण शताब्दी आणि पुण्यतिथी महोत्सवामध्ये 40,000 लोक पंक्तीला असायचे. दुपारी 40,000 आणि संध्याकाळी 40,000. हे काही असं तसं नाही, प्रत्यक्षात काही लोकांनी पाहिलेलं नाही. महाराजांना ते ज्ञात आहे म्हणजे. आणि शेवटच्या दिवशी 1,00,000 लोक जेवणही मांडे पुन्हा शिल्लकच राहिले. का? ज्ञानोबारायांना मांडे मिळाले नाहीत, पण ज्ञानोबाराय म्हणले असतील की माझ्या नगरीमध्ये येणाऱ्या लोकांना प्रत्येकाला मांड मिळालं पाहिजे. म्हणून काय करतात, सोपं नाही महाराज. 1,00,000 लोकांना मांडे शिल्लक राहून 42 तुपाचे डबे शिल्लक राहिले. 1,00,000 लोक जीव ज्ञानोबारायांची मांडे खाण्याची इच्छा झाली, पण नाही दिलं लोकांनी खापर. मग मुक्ताईनं सांगितलं आता काय करायचं दादा. ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा योगाग्नीने आपली पाठ तप्त केली आणि त्याच्यावर मांडे भाजले. म्हणजे सांगण्याचा इतिहास आहे, हे सगळं जीवन त्यागमय जीवन. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये त्याग आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये समर्पण आहे का? आहे ना. सगळं समर्पण आहे. किती समर्पण आहे? महाराज सांगतात, मी कायाने, वाचेने आणि मनाने मी त्या परमात्म्याला काय झालेले समर्पण झालेले, शरण गेलो. काया वाचा मने सर्वस्वे उदार, पाप माझे विठ्ठलाचा वारी कर, पाप माझे वर विठ्ठलाचा वारी कर, पाप माझे वर विठ्ठलाचा वारी कर. काया वाचा म्हणे सर्वस्वे उदार, बाप रूप माझीवर विठ्ठलाचा वारी कर. महाराज सांगतात काय नाही वाचने मनाने शरण आले म्हणजे समर्पण आहे.
तिसरी गोष्ट श्रद्धा आहे का ज्ञानोबा? सहनशीलता आहे का? आहे ना. किती सहनशीलता. एवढाही लोकांनी त्रास दिला तरी सुद्धा ज्ञानोबा आहे. शेवटची भाषा काय बोलतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवांजे जोरे तांजे ते मेरा जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचे न तो ते लावो प्राणी जात. ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबारांचा किती हो अहो लोकांनी त्रास दिला पण ज्ञानोबारांनी शिव्या नाही दिल्या. उलट या लोकांची बुद्धी आहे ती काय झाली पाहिजे? बदलली पाहिजे. ज्ञानोबारांच्या अजून भाषा नाहीच आपल्याला सहन होत ना तर दार लावून बसले ज्ञानोबाराय. मुक्ताईने मात्र त्यांना पुन्हा उपदेश केला. योगी पावना मनाचा साई अपराध जनाचा विश्वरागे झाले वळी संधी सुखे व्हावे पाणी संधी सुखे व्हावे पाणी योगी पावना मनाचा साई अपराध जनाचा. साहिल सगळ्याचा अपराध सहन केला. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये सहनशीलता आहे आणि ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये सगळ्यात शेवटचा आहे ते म्हणजे श्रद्धा. किती श्रद्धा आहे महाराज. ज्ञानी एक ज्ञानोबार आहे. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती कोणाकडे पाहिली तर ती ज्ञानोबाराकडे. ज्ञानोत्तर प्रेम म्हणजे ज्ञानोबारा. एवढे ज्ञान असताना सुद्धा ज्ञानोबारामध्ये बाकी काही नको आम्हाला फक्त एकच. माझे मनीची आवडे माझे मनीची आवडे माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ज्ञानोबारा एवढे ज्ञानी असताना सुद्धा ज्ञानोबारा काय म्हणतात? मी पताका घेऊन पंढरपूरला गेलंच पाहिजे. पंढरपूरला जे लोक वारी करतात त्यांनी पताका आपली खांद्यावर असलीच पाहिजे. आणि आता तसं घेत पुन्हा. पण ज्ञानोबारा एवढे ज्ञानी असताना सुद्धा त्यांची मनातली मानस इच्छा काय? पंढरपुरा नेईन गुढी. आता समजा इथून पुढे येणाऱ्या महाराज लोकांना किंवा मला विचारलं महाराज कीर्तन छान झालं बघा पण आमच्याकडे पहारा घेणारे माणसं थोडी कमी आहे. तेवढं 2 तास पहारा घेता का? 12 ते 2 घेते का? येऊ का आम्ही? तुम्ही म्हणताल एवढंच पहिलं आणि शेवटचं कीर्तन आता पण घेणार आहे का? कारण आम्ही आम्ही ज्ञानोबारा एवढे तर ज्ञानी नाही पण आम्हाला जर विणा घ्या म्हणलं तर आम्हाला काय वाटणार? कमी पाणी. पण ज्ञानोबारा मात्र एवढी श्रद्धा मला. पण माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. किती आवडी म्हणून श्रद्धा सहनशीलता समर्पण आणि त्याग ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून ज्ञानोबारा स्त्री आहे आणि म्हणून स्त्रीची भूमिका घेऊन ज्ञानोबारा बोलतात की मी त्या परमात्म्याशी नातं जोडलेले. कोणतं नातं जोडलंय? अभंगाचं पहिलं चरण.
दुर्ळा अंबोला केला गे बाई ब्रह्मादिका तो न पडी ठाईये हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये महाराज सांगतात आम्ही सैरा वैरा आता आम्हाला बोलायचं नाही आम्ही केलेलं आहे काय दुर्ळा या शब्दाचा अर्थ काय दुर्ळा या शब्दाचा अर्थ दूरचा दुर्ळा अंबोला केला गे बाई मी अंबोला म्हणजे पती केलेला आहे कसा आहे तो ब्रह्मादिका तो न पडे ठाई ब्रह्मादिकांना सुद्धा जो सापडत नाही ना असा परमात्मा मी काय केलेला आहे पती केलेला आहे दुर्ळा अंबोला आपल्याकडे काही कशातलं ते मला माहिती नाही पण दूरदेशीचा बहुआवडीचा तटे भिवरीचा पांडुरंग दूरदेशीचा अत्यंत दूरचा आहे तो किती दूरचा आहे खरं सांगा बहुआवडीचा तटे भिवरेचा पांडुरंग चोपदार देव दूर आहे का जवळ आहे दूर आहे का जवळ एवढंच सांगा काय मोकळं सांगा बोला अहो देव जवळ नसता तर लगेच तुम्हाला इथं नसतं पोहोचलं चला सगळेच आपल्याला कुठे जायचंय परमात्मा दूरचा नाही परमात्मा आपल्या जवळच आहे पण तो आपल्याला दिसत नाही बरं आहे का फोन लावता त्याची इच्छा ऐकण्याची रवींद्र भैया त्यांची इच्छा यायचं होतं त्याला पण नाही दुर्ळा अंबोला केला गे बाई दूरचा आहे तो पण तो वास्तविक दूरचा नाही तो अत्यंत जवळ आहे मला वाटतं परमात्मा इतकं दूरचा कोणी नाही खरं सांगतात दुर्ळा अंबोला केला गे बाई दूर म्हणण्याचं कारण काय कारण जी वस्तू आपल्या जवळ आहे ती आपल्याला सहजासहजी दिसत नाही आणि न दिसणारी दुसऱ्या वस्तू आपण काय म्हणतो की दूरची आहे अत्यंत दूरची ठीक आणि मग दूरची वस्तू आपल्याला न दिसण्याचे कारण काय त्याचं कारण हेच आहे की परमात्मा जितका जवळ आहे तितका तो सूक्ष्मही आहे आणि सूक्ष्म परमात्मा आपल्याला डोळ्याने दिसत नाही पवित्र परमात्मा आपल्याला डोळ्याने दिसत नाही पवित्र परमात्मा
परमात्मा आहे, सूक्ष्म परमात्मा आणि मंगल परमात्मा आपल्याला डोळ्याने दिसत नाही आणि म्हणून त्याला पाहण्याकरता आपली नजर सुद्धा अशी कसली पाहिजे, पवित्र, सूक्ष्म आणि मंगल अशी काय पाहिजे, आपल्याला नजर पाहिजे. महाराज सांगतात आम्ही तो परमात्मा पाहिला, आम्ही तो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे असा आम्ही पाहिला. कसा पाहिलाय? योगिया दुर्लभ तो कोण आहे? तो हा देवांचाही देव. देवांचा देव म्हणजे कोण? यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुवंती दिव्य स्तवै वेदै सांगपद कृपो वेदै सांगपद क्रम उपनिषदै गायन्ति यम सामगः ध्यान अवस्थित जगतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांत न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नामे. मी कोणत्या देवाला नमस्कार करतो? अहो यम ब्रह्मा, ब्रह्म, वरुण, इंद्र, रुद्र, मरुत स्तुवंती देवस्तवे अनेक प्रकाराने त्याला काय करतात? त्या परमात्म्याची स्तुती करतात. ठीक आहे. देवस्त्रे वेदै सांगपद क्रमोपनिषदे वेद यथासांग त्याचं वर्णन करतो. उपनिषदे गायन्ति यम सामगा सामवेदासारखे गायन करतात. गायन्ति ध्यान अवस्थित जगतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो ध्यानात सुद्धा परमात्म्याला ध्यानात आणण्याचा प्रयत्न करतात त्या ब्रह्माला, पण तरी सुद्धा तो ध्यानामध्ये येत नाही. योग्याच्या ध्यानी ध्याताना थोडीशी तित्वामापासी मागे पुढे एवढा यप पश्यन्ति काय ध्यानावस्थितेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्य अंत न विदुसुरासुरगणा. त्याचा अंत न सुर असुरगण हा त्याचा अंत सुर असुरगणाला सुद्धा होत नाही. इतका तो दुर्लभ आहे आणि तो दुर्लभ असणारा परमात्मा आम्ही काय केलाय? पती केलेला आहे. दुर्ळा आंबोला केला गे बाईये पती केलेला आहे. दुर्लभ का? त्याचं कारण अजून एक सांगतो. जी वस्तू आपल्या देव जवळ नाही का आहे अनेक आपल्याला प्रमाण भगवद्गीतेत घेता येईल. सर्वस्यचे अहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान मपोहणंच वेदेश सर्वे वेद वेदांत कृते विदेवच अहम परमात्मा अत्यंत जवळ आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये. तैसा हृदयामध्ये मी राम आता सर्व सुखाचा आराम बस इथपर्यंत. आम्हाला तो परमात्मा अत्यंत जवळचा आहे. किती? एको जेव्हा सर्व भूतेशी उडा सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा व्यापी असून तो भूतांतरात्मा प्रत्येक भूतांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा
सर्वागटी राम देहाधी एक. प्रत्येक देहामध्ये प्रत्येक घटाघटामध्ये कोण आहे? बोला की तुम्ही बोला. कोण आहे? देव आहे. मग आता इथे देवच आहे का नाही? मारलंच नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये देव आहे. परमात्मा आहे सगळ्या. आपण तेच विषय चालू, तुम्ही त्याला मारायला विषय. सर्वागटी राम देहादी एक. परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे ना. मग का आपल्याला दिसत नाही? त्याचं एक कारण आहे. शास्त्रकारणी काय कारण सांगितले? अतिसामिप्यात हेतू ठेवलेला आहे. काय न दिसण्याचं कारण काय? अतिसामिप्यात अत्यंत जवळची वस्तू आपल्याला डोळ्याने दिसत नाही. आपल्या देहाच्या दृष्टीने पहा. आपल्या देहाच्या दृष्टीने आपल्याला डोळ्याच्या जवळचं सगळ्यात जवळ काय? तोंड, नाक का भुवई का पापण्या? भावली. सांग बाळा. हा भावली. भावली पापण्या किती जवळचे आहेत? डोळ्याच्या सगळ्यात जवळचं काय असेल तर पापण्या. पण आपल्या डोळ्याने दिसतात का? नाही दिसत. ज्यावेळेस आपण बघावं म्हणतात त्यावेळेस ते वर येतात. नेमकं आपल्याला आपण डोळे लागले की ते म्हणजे जवळ रोज आहे, पण तरी सुद्धा आपल्याला ती भेटत नाही, दिसत नाही. का दिसत नाही? त्याचं कारण आहे अतिसामिप्यात. जसं उदाहरण अतिसामिप्य, तसं अत्यंत परमात्मा जवळ आहे ना, त्याच्यामुळे तो दिसत नाही. अजून एक अति दूरत्वात. अति दूर असल्यामुळं ती वस्तू दिसत नाही. आता आपल्याला शिवाच्या पलीकडलं किंवा परभणीमध्ये आपल्याला परभणीत आता दिसते का काही? नाही. त्याचे उपकरण घेतल्यावर दिसेल, पण आता डोळ्याने आपल्याला दिसू शकत नाही. का? अति दूर आहे. अति दूरत्वात. अजून काय सांगितलं? इंद्रिय घातात. एखादी वस्तू समोर आहे पण ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही. का दिसत नाही? जर डोळाच आंधळा असेल तर दिसेल का? नाही. शास्त्र काय? इंद्रिय घातात. इंद्रियाचा घात झाला असेल, इंद्रिय आधू झाला असेल, किंवा इंद्रिय काय झालं पाहिजे, अपंग झाला असेल, तर आंधळ झाला असेल, तर आपल्याला जवळ वस्तू असून सुद्धा दिसत नाही. इंद्रिय घातात. आणि मनोअवधानात. मनोअवधानात म्हणजे वस्तू समोर आहे, पण वस्तू समोर असताना सुद्धा आपलं त्या वस्तूकडे लक्ष नसतं, पाहत नाही. म्हणून बघा, काही काही माणूस असे विचारात असतात, स्वतःच्या तंद्रीत राहतात. मग आपण कधी कधी आपल्याला, तुम्हाला प्रत्येकाला पाहायला मिळतं, एखादी व्यक्ती अशी उभा राहिली, काय विचार करते? मग
हात जवळ नाही पण दिसला का हात नाही दिसला का दिसला नाही आपण पाहतो का नाही अरे टीव्ही बघत असताना एखादं टीव्ही सिरियल मालिका लागली असेल किंवा भारत पाकिस्तानी क्रिकेट चालू असेल त्यावेळेस आपण जे पाहतो ते इतकं बारीक लक्षात समोर काय आलं हे सुद्धा आपल्याला दिसत नाही समोरून कोण गेलं हे दिसत नाही का दिसत नाही मनोअवधानात आपलं लक्ष मात्र तिकडं नाही म्हणून आपल्याला ती वस्तू दिसत नाही तसं आपल्याला परमात्म्याचं दर्शन का होत नाही कारण आपलं लक्ष परमात्म्याकडे नाही आपलं परमात्म्याकडे संसाराकडे आपलं लक्ष अध्यात्माकडे नाही आपलं लक्ष विज्ञानाकडे कमलकंद आणि दर्दुरी का कमलकंद आणि दरदरू नानूक एकेची घरी नांदणूक एकाची घरी परी पराग शेळी परी परागसी विधी भ्रमरू याला चिकुलाची उरे हेरा चिकुलेची उरे वा मला वाटलं पाठ नाही म्हणजे कधीच कोणाला कमी समजायचं नाही बघा मी त्यांना जर किड्याबद्दल जर बोललो नसतो त्यांनी ओवी पण सांगितली नसती त्यांनी वाटलं असं महाराजांनी मला कमी समजलं का मग आता ओवीच सांगतो एराच्या खुलीची उरी खूप खूप गोड होई दिली बघा खूप गोड एराची खुलीची उरी कोणाला पण बेंडकुळीला वय आव ज्ञानोबाराने उदाहरण त्याचं दिलंय पण ते आपल्यासाठी सांगितलंय कोणाला उरला चिकूल कधीतरी आपल्याला ज्ञानोबारा आपल्याला बोलतात असं समजलं पाहिजे ज्ञानोबारा बोलतात या चिकुलाची उरे का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकची घरी बघा जोग जवळच राहतात गोचिड्याच्या जवळ किती दूध जवळ आहे अत्यंत जवळ आहे पण प्राशन करते का नाही पाहे पा दूध पवित्र आणि पाहे पा दूध पवित्र आणि गोड हा चला बोला पासीच्या तो 15 आड पासी तचीच्या 15 आड परी गोची आवेरूची परे आवेरू गोचिड अशुद्ध काय अशुद्ध रक्त काय शुद्ध काय सीवीस पुढल्या वर्षी कीर्तनच करते बघा त्याला तारीखच देत नाही तारीख देत नाही काय नाव बाबा तुमचं नारायण पवार नारायण बाबा ऐका अत्यंत चांगले ऐकणारे समोर असले की जरा बरं वाटतं काय बघा आता 2 उदाहरण दे तसा परमात्मा आपल्या जवळ आहे पण तरी सुद्धा आपल्याला तो दिसत नाही काय सांगितलं मनोअवधानात अति समीप्यात अति दूरत्वात आणि अजून इंद्रिय घातात अनेक कारण आहेत या कारणामुळे आपल्याला परमात्मा जवळ असताना सुद्धा दिसत नाही ना महाराज सांगतात आम्हाला मात्र हे कारण लागतच नाही आम्हाला तो परमात्मा प्रत्यक्ष दिसला तो किती दूरचा आहे आणि किती जवळचा आहे पण आम्ही मात्र त्या परमात्म्याला पती नुसतं पाहिलं नाही तर लगेच नातं जोडलेत ना काही जणांनी सांगतो तुम्हाला विदर्भ रत्न समन्वय महर्षी प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज असं म्हणतात म्हणे की ते स्वतःला ज्ञानेश कन्या समजायचे आणि श्रीकृष्ण पत्नी समजायचे स्वतःला मी ज्ञानोबारायांची कन्या आहे असं म्हणायचे आणि मी कृष्ण परमात्म्याची पत्नी असं म्हणतात आणि म्हणून त्या गुलाबराव महाराज पुन्हा महिन्यात 4 दिवस बाहेर बसायचे का तितका आत्मविश्वास होता आणि ती प्रत्यक्ष पत्नीत्वाचं नातं त्यांनी जोडलं होतं कृष्ण परमात्म्या बरोबर म्हणजे आजही अशी उदाहरणं आहेत आपल्या समोर आणि मग असे जर ती उदाहरण असते तर ज्ञानोबा सुद्धा सांगतात की मी त्या परमात्म्याला पत्नी मानलेला आहे पती मानलेला आहे आणि म्हणून तो पती केलेला आहे तो पती कसा आहे ब्रह्मादिका तो न पडे ठाई ब्रह्मादिकाला त्याचा थांग पत्ता लागत नाही असा परमात्मा मी पती केलेला आहे आता एकदा पती तो केल्यानंतर आता बाकीचा काही संबंध आहे का काहीच काय नाही पळायची गरज नाही इकडे तिकडे जायची काय नाही इकडे स्थळ तिकडे स्थळ बघायची गरज नाही आता एक परमात्मा पती केलाय ना आता कुठेही जायचं नाही हलायचं नाही चालायचं नाही कुणाशी बोलायचंही नाही अभंगाचं
हलू नाही चालू नाही सैरा वैरा काही बोलू नाही. आम्ही एकदा परमात्म्याला पती केले नाही. एकदा पती हाच परमेश्वर असला किंवा मात्र दुसऱ्याकडे काहीच गरज नाही चालायची. म्हणजे काय याचा अर्थ आहे आपल्याला जे साध्य प्राप्त झालं साध्य प्राप्त होईपर्यंत आपण काय करायचे साधना करायची. एकदा साधना फलद्रूप झाली आपल्याला साध्य प्राप्त झालं की मग पुन्हा काही करायची गरज आहे का नाही. पुन्हा काय करायचं ब्रह्मपुरी वास करण्याचे अखंड न देखायचे तोंड विटाळाचे. आता बाकीचं काही नाही. आम्हाला नित्य आपण परमात्म्याचा सहवास आहे. जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत मात्र मनुष्याने बेचैन झालं पाहिजे. ऐसे चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस घ्यायचे तळमळ. तो का म्हणे नाही आपले जेणे फळ पावी निश्चयसी काही मी उद्धार पावेने काही कृपा करणार आहे. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काही खंडेल कर्म पारुषातील धर्म कासीने कळेल वर्म म्हणून श्रम वाटत असे. बोला पुढं. काही स्थिर राहिलं बुद्धी काही अरिष्ट येण मध्ये धैर्य जायचं सिद्धी शेवट मध्ये न कळेल. काय असे होईल पुण्यगाठी घालीन पाय देवाची मिठी मज तो कुरवायला जगजेटी दाटेनं कटकी सदगेती काही निवतीला डोळे सुख दे कोणी सोहळे संचित कसे ते न कळे फुटते डोळे वासनेची. ऐसी चिंता करी सदा. असं सतत आपण चिंता असलं पाहिजे. मला कधी माणूस का मुकुंदरा स्वामी जैत पाळराजे तर जैत पाळराजेचा असं एक पण होता रेके बेबी पाव अरे ब्रह्म बताव. मी रेकेबे मध्ये पाय ठेवल्यावर मला काय झालं पाहिजे ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. काय प्रत्येक राजाचा काही पण असतो
मी ते करणार. जयपाल राजांनी ठरलं होतं की मला रिकामीमध्ये पाय ठेवल्यावर मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. असं कोण आहे महात्मा काही माहिती नाही. आणि म्हणून आळंद देऊन आपलं प्रत्येक आषाढीला कार्तिकीला जाणारी वारकरी दिंडी घेऊन जायची. काही लोक विदर्भातून दिंड्या पंढरपूरला येतात आणि एका भागातून येत नाही. कुठून कुठून येतात? खानदेशातून येतात, कोकणातून येतात, बेळगाव कर्नाटक साईडकडून येतात, मराठवाड्याकडून येतात, विदर्भाकडून येतात. आणि मग विदर्भाकडून येणाऱ्या सगळ्या इकडल्या दिंड्या कोणत्या मार्गे जातात? आपल्या परभणी, गंगाखेड, परळी, आंबेजोगाई वगैरे असं करत तिकडे बार्शी, कुर्डवाडी, पंढरपूर असं जातात. असं दे असं कोणा उद्देशाला म्हणून नाही कोणी महाराजांच्या कीर्तनात पुत्र सुद्धा नव्हतं. ऐका. आणि मग जयपाल राजाला एक होतं की प्रतिमेमध्ये पाय ठेवल्यावर ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, बोला ज्ञानोबा तुकाराम, जयपाल राजाने सगळ्याला राम राम केला. दिंडी चालली कुठं? पंढरपूरला चाललो. बरोबर. जेवण वगैरे नाही, जेवण करायचं म्हणून चला जेवायला. जयपाल राजाने सगळं आपल्या राजवाड्यात जेवायला न्यायचो. जेवण आता राजाचं जेवण म्हणजे काय साधं असणार आहे का? बेसन भाकरी नाही नाही महाराज, गोड बेसन, आम्रखंड, श्रीखंड वगैरे असं. आणि मस्त वातावरण असं छान. आणि जेवण झाले की असे बैठकीत असे फॅन एसी लावलेला आणि असं टिकून बसायला असे लोड गाद्या वगैरे सगळे. आता दिल्लीत चालल्यानंतर झोप होय, अहो कुठे बी झोपतो मनुष्य. असं जेवण केल्यानंतर पुन्हा बैठकीत बसविलंय, थंडगार वातावरण. तेवढ्या जयपाल राजाने विचारलं आपल्याला काय ब्रह्मज्ञान वगैरे काय झालंय का? वारकऱ्याचं ब्रह्मज्ञान कुठं? आपल्या साधा गोळ्या वारकरी आपलं चाललं पंढरपूरला. असं काय कोर कुदळ आणि टोपलं चल नीट निघायचं तळ खोदायला. बरं झालं ज्ञानोबा करत आलो. एवढं तरी बैठकीत बसलो काय लावले चालले सगळी दिंडी कुठं? तळ खोदायला. तळ खोदायला तिथं हे ठेवले नव्हते हा मुनी मोगेर लोक लक्ष ठेवायला तिथं. जयपाल राजा दुसरं काहीच नाही. जयपाल राजाच स्टँडला तिथकून दुसरी दिंडी ज्ञानोबा तुकाराम, राम 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 राम. जेवण वगैरे करायचं. चला राजवाड्यात वगैरे जेवायला न्यायचं. मस्त महाल वगैरे जेवायला पंचपक्वान वगैरे जेवण. आणि असं बैठकीत बसवलं एकेकाला. आपल्याला ब्रह्मज्ञान वगैरे काय झाले का? ब्रह्मज्ञान नाही. तुम्हाला माहिती गोर कुदळ टोपलं सगळं खोर टोपलं निघाले. तळ खोदायला. तळ खोदायला सगळे लावले की पुन्हा जयपाल राजाचा एकच ठेका. पुन्हा स्टँड काढायचं. स्टँड मेन घेतला. ते बरं आले दिली ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुला द्यायचे महाराज लोक लगेच राम 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 राम. चला जेवण करायचंय. चला जेवण वगैरे भरपूर जेवण काढलं. आता चलून चलून थकलेली माणसं जेवल्यावर असं चांगलं जेवण एसी फिसी लावलेली लोणला टिपून असं बसलं लगेच येत पण काय आपल्याला ब्रह्मज्ञान वगैरे काय झालं का? हा ब्रह्मज्ञान पण आपलं वारकरी चाललं पण असं कोर कुदळ आपण सगळं चाललं सगळं दिंडी सगळं कुठं तळ खोदायला. देवाने विचार केला कोकणातून दिंड्या आल्या, खानदेशातून दिंड्या आल्या, कर्नाटक साईडून दिंड्या आल्या, मराठवाड्यातून काही दिंड्या गेल्या, पण विदर्भाकडल्या दिंड्या कसं काय येणार? कुठे येणार आहे? परभणी साईडच्या हिंगोली, वर्धा, अमरावती, नागपूर ह्या दिंड्या इकडल्या दिंड्या कसं काय येणार? मग नंतर अंतर्धान पाहिलं परमात्म्याने तर हे टाळ मृदंग विना
काय होतं मग सोबत? कुदळ, कोरड, खोकलं. तुला काय प्रकार आहे? कोणी असं केले? देवाला दोन गोष्टी सहन होत नाही. एक, आपल्या भगवत भक्ताला दिलेला त्रास देवाला सहन होत नाही, आणि भगवत भक्ताला झालेला अभिमान देवाला सहन होत नाही. आपल्याला अनेक उदाहरण सांगता येतील. अभिमान कोणाकोणाचा नष्ट झालाय. सौंदर्याचा अभिमान असेल, शक्तीचा अभिमान असेल, अनेक अभिमान असेल. ते सांगायला गेलं पण अजून वेळ वाटेल. मग सगळे अभिमान त्याने नष्ट केले, आणि देव भक्ताला दिलेला त्रास मात्र देवाला सहन. अंबरीचं उदाहरण घेतलं. अनेक भगवत भक्ताला त्रास दिला, मग काय करायचं? असं छोटं स्वरूप धारण केलं आणि बाल रूप धारण केलं, आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. असं दिंडी घेऊन आली. जेठपाल राजा पडत आला. नमस्कार नमस्कार, रामकृष्ण राम. जेवण वगैरे करायचं. जेवायला बसवलं, बैठकीत बसवलं, फॅन एसी लावलेला बसले. तेवढ्यात जयपाल राजाचा पण काय, आपल्याला काही ब्रह्मज्ञान वगैरे झाले का? स्वामीने सांगितलं, मुकुंदाने सांगितलं, हो झाले ब्रह्मज्ञान. काय करायचं? तुम्हाला ब्रह्मज्ञान आहे, मला ब्रह्मज्ञान करून द्या. अरे ब्रह्म साक्षात्कार करून द्या, एवढं सोपं आहे का? मला काय, मला एकच आहे, रिकेमे में पाव और ब्रह्म बताओ. रिकेमे मध्ये पाय ठेवल्याबरोबर ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. मुकुंदराज स्वामीने सांगितलं, आण घोडा, ठेव त्याच्यावर रेकीब. घोड्यावर बसायची काय असते ती? रेकीब असते. आणि चल ठेव पाय. रेकीबीमध्ये पाय ठेवला. जयपाल राजा मुकुंदराज स्वामी बसले, आणि घोडा निघाला. गेला नदी, नदीतून असं पार केलं की मुकुंदराज स्वामी, घोडा आणि जयपाल राजा तिथंच गुप्त झाले. आणि म्हणून त्या नदीला काय नाव आलं? घोड नदी. आणि मुकुंदराज स्वामीची समाधी तिथे आहे, अंबेजोगाई मुकुंदराज स्वामीची समाधी. मुकुंदराज स्वामी तिथंच समाधीस्थ झाले. आणि जयपाल राजाला काय झालं? ब्रह्मसाक्षात्कार झाला, ब्रह्मज्ञान झालं. आणि ती घोडा तिथं गुप्त झाला, म्हणून त्याचं काहीतरी नाव राहावं म्हणून त्या नदीला घोड नदी असं नाव ठेवलं. प्रत्येक नदीचं नाव काय काय वेगवेगळं आहे. तुमच्याकडे कोणती नदी? गोदावरी. गोदावरी तुमची मोठी नदी. आमच्याकडे मांजरा नदी बघा, लातूरला. मांजरा कशामुळे म्हणतात? तिचं जे उगम स्थान आहे ती मांजराच्या तोंडासारखे, म्हणून त्याला काय म्हणतात? मांजरा नदी. प्रत्येकाचे वेगवेगळे. तसं ती घोड नदी आहे. म्हणजे साक्षात्कार होईपर्यंत सगळ्या भगवत भक्ताला जयपाल राजाने कुठे लावलं? कामाला लावलं. काय कारण? फक्त मला काय झालं पाहिजे? ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. एकदा ब्रह्मज्ञान झालं की पुन्हा हलू नाही, चालू नाही. सैरा वैरात काही बोलूच नाही. सैराट बोललंच ना पाहिजे. सैराट बघितला सुद्धा नाही पाहिजे. सगळं सैरा वैरा काही बोलू नये. आमच्याकडे असं बाकीचं काही नाही. कसं बोललं पाहिजे? सत्यम प्रियम हितंच यत्. श्रीमद भगवद्गीता सांगते, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितंच यत्. किंवा साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण असं बोललं पाहिजे, सत्य साच खरे. किंवा असं बोललं पाहिजे की ज्या बोलण्यामुळे परमात्मा स्वतः डोलला पाहिजे. बोले ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. किंवा बोलण्याची नाही आता देवा विण काही. आता देवा विण काही बोललेच नाही. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. आमच्या जीवनामध्ये दुसरं बोलायचं नाही. काय करायचं? भगवत भक्तांनी साधकांनी हेच केलं पाहिजे. युक्त आहार विहार, युक्त आहार
निद्रा बहु भाषण. आपण देवाकडे जर जायचं असेल तर झोप कमी झाली पाहिजे. देवाकडे जायचं असेल तर जेवण कमी झालं पाहिजे. आणि देवाकडे जायचं असेल तर बोलणं कमी झालं पाहिजे. देवाकडे जाण्यात देवाच्या जवळ चाललाय कशावर समजायचं? त्याची झोप कमी झाली, त्याला भोजन कमी जायला लागलं आणि त्याचं बोलणं कमी व्हायला लागले. काय समजायचं? तो काय समजायचं? देवाच्या जवळ आहे. आपल्या वावरामध्ये तसं नाही. आपल्या वावरामध्ये हे जर झालं तर लगेच माणसाने दवाखान्यात जायचं. पण देवाच्या जवळ जाण्याचं एकच कारण आहे, कमी बोललं पाहिजे. मी प्रत्यक्षात म्हणजे मला ज्यावेळेस महाराजांनी फोन केले, अत्यंत कमी शब्दामध्ये फोनवर किती बोलावं याचं आदर्श घेण्यासारखं म्हणजे महाराजांचं कमी शब्दात. महाराज तारीख आहे 23 प्रभाव, हा 23 तारीखला यायचं बस, बाकी काही बोलणं. मगा दुपारी फोन केला, महाराज आपलं काल उद्या 23 तारीख आहे लक्षात ठेवायचं. एवढं म्हणजे आधी कुठे कधी यायचा मग कसं अजिबात मोजकं कितीच बोलावं. आणि नित्याचं भाषण तुम्ही जर पाहिलं महाराजांचं तर कमी शब्दात असं बोलणं पाहिजे. तर मग मात्र काय होतं, ते परमात्म्याच्या जवळ जाण्याचे, परमात्मा प्राप्त होण्याचे ते काही लक्षण आहे. आणि म्हणून ते लक्षण महाराजांच्या प्रत्यक्ष जीवनाला अंगीभूत आहेत. आणि म्हणून असं जीवन आपल्याकडे घडावं म्हणून हलू नये, सैर चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. विडोबार पोमाये साडेदहा 2 मिनिटं कमी आहे. 2 मिनिटांमध्ये आपल्याला तिसऱ्या चरणाचा चौथ्या चरणाचा अर्थ सांगायचा पूर्ण. महाराजांनी सांगितले 10:30 वाजता पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून महाराज सांगतात आता हलू नये, चालू नये. जर आता त्या स्थानापर्यंत गेला, तिथपर्यंत गेला आणि परत तुमचं मन जर विषयाकडे जर धावलं तर काय होणार? महाराज अभंगाचे तिसऱ्या चरणात आंबोला केला जरी धावे म्हण. एकदा आंबोला परमात्मा पती केलाय ना, मग पुन्हा संसाराकडे जर तुम्ही पाहिला तर मग काय होणार? पुढे 42 जाती नाक कान. आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता आहे? सगळ्यात शरीराचा महत्वाचा भाग कोणता आहे बाबा? अहो इथलंच काय, अख्खं गावात जर एखाद्याने कोणाचं वाईट कर्म केलं आणि सगळ्या जिल्ह्यात पाहिजे तर लोक काय म्हणतात, गावाचं
नाक गेलं काय महत्वाचं आहे नाक. आणि एखादा आपला जिल्ह्यात एखादा यावा गावातून एक नंबरला IAS अधिकारी बनावा IPS अधिकारी बनावा आणि मग गावाचं प्रत्येकाचे नाक हा आपल्या सर्व बघायचा प्रत्येकाचं नाक जिथल्या तिथे मारा फक्त मनुष्य नाकामुळे बदलतो नाकामुळे लक्षात येत नाही प्रत्येक माणसं सारखेच आहे जिथे तिथे फक्त नाक बदले आता ह्याच बघा असं बायपास केलाय असं चांगलंय ह्याचं आहे ते काय गरज नाही चाललंय व्यवस्थित पण उगाच असं दाबलाय मध्ये त्याचं एक बरोबर आहे तिथं पण ते नळ्या असं मोठे केलं नाक काय बदल नाक महत्वाचं आहे नाकावरून तर सगळं आपल्याला ओळखतं पुढे ते 42 जाते नाक काठ 21 इकडे 21 42 काय होतं स्त्रीनं आपलं धर्म सुधार्म जर सोडलं तर मग ती 42 कुलाचा काय करू शकते विनाश करू शकते आणि जर ती पतिव्रता जर राहिली तर ती 22-24 आपलं काय 42 कुलाचा उद्धार करू शकते इतकी शक्ती तिच्याकडे ज्ञानोबा बोलतात पुढे ते 42 जाते नाक जर आंबुला केला जरी धावे मन आणि मग आता आमच्या जीवनामध्ये बाकी काही नाही एक परमात्मा पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण आमा नारायण दैशावर आमा नारायण दैशावर आणि म्हणून आमच्या जीवनात बाकी काही नाही आता एकच मागील केले ते अवघे वाव मागील केले ते अवघे वाव मागील केले ते अवघे मागील केले ते
मागील केले ते अवघेवा वापर महादेवीवर विठ्ठलना. आता आमच्या जीवनामध्ये मागं काय केलं ते आता विचार घेत नाहीत. आता पुढे जामीन आहे तुका. मागेला केले ते अवघे वाव व्यर्थ गेलं. पण आता मात्र इथून पुढे बाप रुक्मादेवीवर विठ्ठल नाव म्हणजे पती. आता बाप आमचा एकच विठ्ठलपती आहे आणि म्हणून तोच आमचा काही सर्वस्व आहे. तिच्या जीवनामध्ये जसा पती सर्वस्व आहे तसं ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आमचा परमात्मा सर्वस्व आहे. आणि म्हणून सर्वस्वासाठी करणे आठी आम्हासी आमच्या जीवनामध्ये आता दुसरं काही नाही. शांत राहायचंय आणि भगवान परमात्म्याचं ध्यान, भगवान परमात्म्याची साधना, परत प्रेमलक्षणा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती करून परमात्म्याचा आनंद घ्यायचा आहे. या पवित्र नगरीमध्ये आपली चिंतन सेवा संपन्न होती आहे. अशा पवित्र ब्रह्मपुरी या पवित्र नगरीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या तथा सप्ताह सहयोजक आणि भजनी मंडळाच्या आणि गुरुवारी महाराजांच्या प्रमुख मार्गदर्शनाने संपन्न होत असलेल्या भक्ती महोत्सवामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत. आज झालेली सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यापकांचं तथा विद्वज्जनांचं आहे. जे बरोबर असेल ते सर्व त्यांचं आहे. जे चुकीचे बोल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून परत करा, सुधारण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी उपस्थित सर्व या बाजूने उपस्थित असलेले सर्व जाणकार बुजुर्ग असे सर्व टाळकरी वृंद या बाजूने आहेत. गायनाचार्य आहेत. परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर सगळ्यात जवळचं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे नाद ब्रह्म आहे, कंठ आहे आणि मृदंग आहे. आणि म्हणून याद्वारा जे आनंद आपल्यापर्यंत पोहोचवतात असे सर्व गुणीजन महाराज मंडळ या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. 2 मृदंगाचार्य आहेत, 3 मृदंगाचार्य आहेत. या सर्वांच्या चरणी आणि तुम्हा श्रोतृ सज्जनांच्या चरणी, माता भगिनींच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. अत्यंत प्रसन्न छान वातावरण आहे आणि ऐकणारी एकही व्यक्ती झोपली नाही. आणि जे झोपले त्यांनी महाराजाला कळ सुद्धा दिलं नाही मी झोपले म्हणून. अत्यंत चांगली मंडळी आहेत. सगळ्या गोष्टी चांगल्या. मृदंग अत्यंत गोड आहे. मृदंग चांगले पण मृदंगाचे चांगले, ऐकणारे चांगले पण काय काहीच नाही. सगळं चांगलं वारकरी चांगले सगळी जोरदार मंडळी ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी गुरुजी महाराजांच्या चरणी आणि सर्व श्रोतृजनांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम होतो. विठ्ठल जय जय. या मागील केले ते अवघे वाव. मागीला केले ते अवघे वाव. मागील केले